ड्रॉइंग शिकायचं असेल तर सोप्या पद्धतीने शिकणं खूप महत्त्वाचं आहे. इथे एक आडवी रेषा काढलेली आहे आणि पेन्सिलचा वापर न करता जो आकार घ्यायचा आहे तो फक्त पहिल्यांदा बोटाने गिरवून घ्यायचा, साधारणपणे 5 वेळा. अंदाज आल्यानंतर पेन्सिलने पटकन एक रेषा आखून घ्यायची. अशा पद्धतीने काम केल्याने सोपं होतं काम. इथे आपण टरबुजाची अर्धी फोड काढतो आहोत. बिया काढण्यासाठी आधी 3 बिया योग्य ठिकाणी काढून घेतल्या आहेत आणि नंतर उरलेल्या 2 काढल्या. त्यानंतर जो ससा काढणार आहोत त्याचे जे हात आहे ते दोन्ही बाजूला व्यवस्थित माप घेऊन काढलेले आहेत. आता पूर्ण एक अर्धगोल काढायचा आहे. तोही पुन्हा हाताने सराव करून व्यवस्थित पेन्सिलने तो काढून घ्यायचा आहे इथे. यामुळे लहान मुलं या गोष्टी एकदम सोप्या पद्धतीने करतात. त्यानंतर डोळे, नाक आणि मग जो तोंडाचा भाग आहे तोही व्यवस्थित रेषा आखून जर त्यांना व्यवस्थित समजून सांगितलं तर तेही खूप छान पद्धतीने हे काम करतात. त्यानंतर वरती जे कान दाखवायचे आहेत तर त्यामध्ये अर्धगोल आहेत, वेगवेगळ्या अशा रेषा आहेत, तर त्या रेषांचं पण व्यवस्थित करून घ्यायचं आहे आकार. दोन्ही बाजूचे कान थोडेसे वेगळ्या पद्धतीचे आहे, त्यासाठी लागणारे अर्धगोल याची थोडीशी कल्पना मुलांना द्यावी.